नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घणसोली सेक्टर 5 मध्ये येऊन आपण आता दाखल झालेले आहोत. वहिनींना भेटणार आहोत. दोन वहिनी, झरेकर वहिनी आणि गायकवाड वहिनी, अशा दोन वहिनी ज्यांना आज आपण भेटणार आहोत. दोन्ही वहिनी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. गोकुलेश धाम घणसोलीतली ही सोसायटी ए विंग आणि बी विंग पैकी आज आपण बघणार आहोत. पैठणी ए विंग मध्ये जाणार की बी विंग मध्ये जाणार, भेटूया पहिल्या वहिनी. घणसोली सेक्टर नंबर 5 मधल्या गोकुलेश धाम सोसायटीत राहणाऱ्या सौ सारिका अनिल झरेकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव पूर्ण सारिका अनिल झरेकर. पूर्ण नाव म्हणजे मला कळलं. सारिका अनिल झरेकर. अच्छा, असं पूर्ण नाव आहे. ओळख करून द्या. अच्छा, ही माझी छोटी मुलगी आर्या झरेकर, मोठी मुलगी साक्षी झरेकर, छोटा मुलगा देवान झरेकर आणि हे माझे मिस्टर अनिल प्रकाश झरेकर. नमस्कार. आणि आता प्रश्नोत्तर वहिनींच्या घरी जाऊ. भरपूर तयारी केली आहे म्हणे. केली. काय काय मोजून ठेवलेलं नाही सांगा. केलंय थोडंफार. काय केलंय पण काय मोजून ठेवलेलं नाही. बरं, काय मोजून ठेवलेलं आहे ते सांगा. असंच काय नाव वगैरे. हा. आणि लाद्या मोजल्यात किती? नाही, लाद्या वगैरे नाही. अरे तोच प्रश्न आहे. मग विचारू. हे बघ, ही बटणं मोजलीत नाही. काय नाही, काय काय मोजलेत सांगा. बरंच मोजलंय काय काय. आणि कसं जमलं लग्न? लग्न आमचं जमलं अरेंज मॅरेज. आमच्या मामींच्या ओळखीने झालं. माझ्या म्हणजे यांचे मामा आहेत, ते आमचे भाऊजी आहेत मोठे. काय करतात मिस्टर? ते आमचं शॉप आहे एरोलीला. कसलं? कॉस्मेटिकचं. कॉस्मेटिकचं. मग तिथेच ते असतात. हा, ते असतात. आणि तुम्ही जाता की नाही मदत करायला? कधीतरी बाय चान्स, पण मदतीला नाही. तेच बघतात सगळं. तेच बघतात. हो. आणि मग तुम्हाला कसली आवड? मला आवड म्हणजे असे खेळण्यात भाग घ्यायची, साफसफाईची आणि मुलांच्या म्हणजे असं हस्तकला वगैरे काय असेल त्याच्यामध्ये इंटरेस्ट. मुलीचं नाव काय? साक्षी. साक्षी. ये साक्षी. साक्षी कितवीला आहेस तू? तिसरी. तिसरी. कुठली शाळा? नवी मुंबई प्रायमरी स्कूल वाशी. हो, नवी मुंबई प्रायमरी स्कूल वाशी. वाशिम मध्ये असते. वाशिम मध्ये असते. मला कळलंच नाही हे काय नाव. मग शाळेत कशी जाते तू? बशीने. बशीने? बसने. बसने जाते. मला कळेना बशीतनं कशी जाणार. मग बस किती असते इथे? बस 6 असते सकाळी. सकाळी 6 वाजता. तुला शाळेत जायला आवडतं की कंटाळा येतो? खरं सांग. मस्त वाटतंय. मस्त वाटतं. का ग? मला मोठं होऊन खूप शिकायचंय. म्हणून आता नाही शिकत. मोठं झाल्यावर अभ्यास करणार तू की आता करते? आता करते मी. करते. हा. आता आपण आईला प्रश्न विचारूया. किचन मधल्या एका रॅक मध्ये किती नारळ येतो? 6. 6. वहिनींनी सांगितलं 6 नारळ आहेत 7, त्यामुळे हे उत्तर चुकलं. अय्यू. आता झी मराठीवरील कुंकू मालिकेतील परशुरामच्या पत्नीचं नाव काय? सावित्री. सावित्री. अभिनंदन वहिनी. हे 100 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. आता उखाणा घ्या. अक्षर आहे प. परातीत ठेवले होते उदबत्तीचा पुडा. अलीरावांचं नाव घेते, भरते हातभर मी हिरवा चुडा. अरे वा, अभिनंदन वहिनी. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस. त्यांचं नाव घेतलं ना उखाण्यात? अनिलराव. बरोबर. भेटूया पुढच्या वहिनींना. आणि आता घणसोली सेक्टर 5 गोकुलेश धाम सोसायटीत राहणाऱ्या सौ पूर्वा नितीन गायकवाड वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नाव सांगा. पूर्वा नितीन गायकवाड. पूर्वा नितीन गायकवाड. माहेरचं नाव? रेखा दत्ताराम मांडवकर. आणि माहेर कुठलं? माहेर घाटकोपरचं. घाटकोपर. ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार. पुरुषोत्तम गायकवाड. हे आमचे पप्पा. नमस्कार. हे आमची मम्मा. नमस्कार. ही आमची ताई. नमस्कार. ही शिवानी. बरं. ही ताई. नमस्कार. हे आमचे हा माझं बाळ मयंक. आणि हे सगळे आमचे शेजारी. हे पिंगळे दादा. नमस्कार. त्यांचे मिसेस वहिनी. आणि हे सगळे आमचे सोसायटीचे. वा वा, छान छान. आणि आता प्रश्नोत्तर. कसं जमलं, कुठे जमलं, तुमचं बालपण कुठलं, बोला.
कसं जमलं म्हणजे लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज झालं म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे यांची छोटी बहीण आहे आणि आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि व्यवस्थित आहे सगळं. आणि काय तुम्ही विचारलं? कुठे राहत होता तुम्ही? मी पहिले घाटकोपरला राहतो. रमाबाई ठाकरे हॉस्पिटल आहे. माझी मम्मी नर्स होती तर आम्ही त्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. तुमचं माहेरचं नाव काय? रेखा दत्तराव मांडवकर. मांडवकर. या. आणि मग हे कुठे भेटले तुम्हाला? हे आम्ही क्वार्टर्समध्ये होते ना, तर यांची बहीण छोटी बहीण त्यांची सासू नर्स आहेत, तर आम्ही सगळे शेजारी शेजारी, तर हे यायला लागले आणि मग झालं. मग तुम्ही त्यांना विचारलं की त्यांनी तुम्हाला? नाही, त्यांनी विचारलं मला तू आवडतेस म्हटलं. मग विचार केला. मग माझी त्यांची छोटी बहीण होती, ती मला म्हणाली तू विचार कर बघ, माझा भाऊ जरी असला तरी तू विचार कर आणि मग ठरवते. म्हटलं नाही मम्मी करेल तर मग म्हटलं नितीनशीच करेल आणि मग केलं. आणि मग घरी सांगितल्यावर काय झालं? मम्मी पप्पांनी त्यांचं हेच नव्हतं की ते म्हणाले की नाही, कारण की ते सध्या जॉबवर पण होते त्यावेळेस आणि मग म्हणाले नाही, तो जॉबवर नाही काय नाही दुकान चालवतो, आम्ही नाही तयार. कारण की मम्मी नर्स असल्यामुळे थोडी स्ट्रिक होती ती. मग हे म्हणाले, मग थोडं एकदा कॉल आला की नाही करायचं लग्न ना, चल मग करूया. मग पळून जाऊनच लग्न झालं आमचं. कुठे केलं? बँड्रा कोर्टला वैदिक पद्धतीने. वैदिक पद्धतीने. आणि मग घरी नंतर कळवलं? हो, कारण की इकडचे सगळे तयार होते. मग आता सगळे एकदम मस्त छानपैकी झालं. किती वर्ष झाली लग्नाला? आता ह्या 2 फेब्रुवारीला 10 वर्ष होणार. 10 वर्ष होणार. आता काय करता तुम्ही? अच्छा, मी नोकरी करते. नोकरी करता. हां. मग आता आणि मिस्टर? मिस्टर त्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत. कन्स्ट्रक्शन लाईन. हां. त्यांनी आता त्यांचा बिझनेस सेटअप केला त्याच्यात. मुलाचं नाव? मयंक नितीन गायकवाड. मयंक. येस. ये मयंक. मयंक कुठल्या शाळेत आहे? सेंट जेवियर्स हायस्कूल ऐरोली. कितवीत आहे? थर्ड मध्ये. मग अभ्यास करतो? हा. आई ओरडते कधी? कधी कधी आणि फटका कोण देतं असं? बॉबी आणि पप्पा. दोघेही देतात? का? कधी पण चूक केली तर. चूक केली तर? ते गवड. आणि मग शाळेत कसं जातो तू? कोण सोडतो तुला शाळेत? खाली बस येते. बस येते. हा. मग खाली बस पर्यंत कोण सोडतं? बाबा. बाबा? आजोबा. आजोबा. अच्छा, आजोबा सोडतात. हा. आज आई जिंकणार? हा. नक्कीच, बोल ना. समोरच्या भिंतीवर एक घड्याळ आहे. हो. तिकडे बघ. अच्छा. किती अस्वल आहे? अस्वल 3 आहेत. 3. वहिनीने सांगितलं अस्वल आहेत 3, पण प्रत्यक्षात त्या घड्याळात अस्वल आहेत 5. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता उखाणा. उखाण्यासाठी अक्षर आहे ल. आता संपली वेळ. रोज किती पाठ करून ठेवलं होतं, काही लक्षात यायला लागलं नाही. आणि मग मी शब्दाला पाठ करून ठेवले होते. सगळे अक्षर, सगळे शब्द, सगळं पाठ केलं होतं, पण जेव्हा वेळ आली तेव्हा काय आठवलंच नाही. भेटूया पुढच्या वहिनींना.